नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि रोमांचक विषय जाणून घेणार आहोत। नवीन घरासाठी शुभ रंग कोणते? वास्तुशास्त्रानुसार घरातील रंग केवळ सौंदर्य वाढवत नाही तर ते घरातील सकारात्मक ऊर्जा, सुख समृद्धी आणि मानसिक शांततेवरही परिणाम करतात। योग्य रंगांची निवड केल्यास घरात आनंद, यश आणि आर्थिक प्रगती येते असं मानलं जातं। म्हणून जर तुम्ही नवीन घर बांधत असाल, घराचा रंग बदलण्याचा विचार करत असाल किंवा नवीन फ्लॅट घेतला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रंगांचे वास्तुशास्त्रातील महत्त्व। वास्तुशास्त्रात प्रत्येक रंग हा पंचमहाभूताचा संबंधित मानला जातो। पांढरा रंग शांत आणि पवित्रता, हिरवा रंग प्रगती आणि आरोग्य, पिवळा रंग ज्ञान आणि समृद्धी, निळा रंग स्थिरता आणि विश्वास, गुलाबी रंग प्रेम आणि सौंदर्य, नारंगी रंग ऊर्जा आणि उत्साह। योग्य दिशेनुसार योग्य रंग वापरल्यास घरातील ऊर्जा संतुलित राहते। पांढरा रंग सर्वात शुभ रंग। पांढरा रंग शुद्धता, शांतता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे। जर तुम्हाला घरासाठी कोणता रंग निवडावा हे समजत नसेल तर पांढरा रंग हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो। फायदा: घर मोठे आणि स्वच्छ दिसतं, मनाला शांतता मिळते, सकारात्मक ऊर्जा वाढते, वास्तुदोष कमी होण्यास मदत होते। पूजाघर, हॉल आणि बेडरूमसाठी हा रंग उत्तम मानला जातो। हलका पिवळा रंग। पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो। हा रंग ज्ञान, बुद्धिमत्ता आणि समृद्धीचं प्रतीक आहे। कुठे वापरावे? अभ्यासाची खोली, मुलांची खोली, हॉल। फायदा: सकारात्मक विचार वाढता, घरात आनंदाचं वातावरण राहतं, आर्थिक प्रगतीत मदत होते। हलका हिरवा रंग। हिरवा रंग निसर्गाचं प्रतीक आहे। हा रंग आरोग्य, विकास आणि शांततेशी संबंधित आहे। फायदा: मानसिक तणाव कमी होतो, घरात ताजेपण जाणवतो, कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहतं। बेडरूम आणि बाल्कनीसाठी हा रंग खूप शुभ मानला जातो। आकाशी निळा रंग। निळा रंग विश्वास, स्थिरता आणि शांततेचं प्रतीक आहे। कुठे वापरावे? उत्तर दिशा, अभ्यासाची खोली, ऑफिस रूम। फायदा: एकाग्रता वाढते, मानसिक शांतता मिळते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं। गुलाबी रंग। गुलाबी रंग प्रेम, सौंदर्य आणि आनंदाचं प्रतीक आहे। फायदा: पती-पत्नीचा संबंध मजबूत होतात, घरात प्रेमळ वातावरण राहतं, नकारात्मकता कमी होते। मास्टर बेडरूमसाठी हा रंग उत्तम मानला जातो। हलका नारंगी रंग। नारंगी रंग ऊर्जा आणि उत्साह वाढवतो। फायदा: आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक विचार येतात, घरात आनंदी वातावरण राहतं। हा रंग हॉल किंवा धान्य करण्याच्या खोलीसाठी वापरू शकता। दिशेनुसार शुभ रंग। पूर्व दिशा। पूर्व दिशा सूर्याशी संबंधित आहे। शुभ रंग हलका हिरवा, पांढरा, हलका निळा। पश्चिम दिशा। शुभ रंग क्रीमी, पांढरा, हलका पिवळा। उत्तर दिशा। शुभ रंग हिरवा, पिस्ता रंग, हलका निळा। उत्तर दिशा धनाची दिशा मानली जाते। दक्षिण दिशा। शुभ रंग गुलाबी, नारंगी, हलका लाल। घरातील प्रत्येक खोलीसाठी शुभ रंग। हॉलसाठी क्रीमी, पांढरा, हलका पिवळा हे रंग पाहुण्यांवर चांगला प्रभाव टाकतात। बेडरूम गुलाबी, हलका हिरवा, हलका निळा। यामुळे शांत झोप आणि चांगला संबंध टिकून राहतात। मुलांची खोली पिवळा, हिरवा, आकाशी निळा, अभ्यासात लक्ष केंद्रित राहतं। स्वयंपाकघर हलका नारंगी, क्रीमी, पिवळा हे रंग ऊर्जा आणि उत्साह वाढवतात। पूजाघर पांढरा, फिकट पिवळा हे रंग आध्यात्मिक वातावरण निर्माण करतात। कोणते रंग टाळावेत? वास्तुनुसार काही रंगांचा अतिवापर टाळावे। काळा रंग नकारात्मकता वाढू शकतो, घर अंधुक दिसतं। गडद लाल राग आणि तणाव वाढू शकता। गडद राखाडी उदासीनता निर्माण करू शकतं। गडद तपकिरी घरातील ऊर्जा कमी करू शकतं। आर्थिक प्रगतीसाठी शुभ रंग। जर तुम्हाला घरात धन, संपत्ती आणि आर्थिक प्रगती हवी असेल तर उत्तर दिशेत हिरवा रंग, तिजोरीजवळ हलका पिवळा रंग, हॉलमध्ये क्रीमी किंवा पांढरा रंग याचा वापर फायदेशीर मानला जातो। वास्तुतज्ञांचा विशेष सल्ला: घर रंगवताना खूप गडद रंग टाळा, नैसर्गिक आणि हलका रंगांना प्राधान्य द्या। प्रत्येक खोलीचा उद्देश लक्षात घ्या। दिशेनुसार रंग निवडा। घरात प्रकाश,
चांगला येईल याची काळजी घ्या. मित्रांनो, नवीन घरासाठी शुभ रंग निवडताना फक्त फॅशन किंवा ट्रेंड पाहू नका. वास्तुशास्त्रानुसार योग्य रंग निवडल्यास घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. पांढरा, हलका पिवळा, हिरवा, गुलाबी आणि आकाशी निळा हा रंग सर्वाधिक शुभ मानला जातात. तुमच्या घरात कोणता रंग आहे आणि तुम्हाला कोणता रंग सर्वात जास्त आवडतो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वास्तुविषय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.